हे पहा, उपवासाची शुद्ध सात्विक भाजणी तयार झालेली आहे। या भाजणीपासून आपण विविध पदार्थ बनवू शकतो। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने उपवासाची शुद्ध सात्विक भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे। नवरात्रीमध्ये बरेच लोकांचे 9 दिवसाचे उपवास असतात। रोज रोज काय खायचे हा प्रश्न पडतो। ही भाजणी आपल्याकडे तयार असेल तर यापासून आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो, जसे उपवासाचे थालीपीठ, कटलेट, उपवासाचे बटाटे वडे, पुरी, घावन असे अनेक पदार्थ करू शकतो। ही भाजणी उपवासालाच नाही तर एरवीही खाण्यासाठी खूप चांगली आहे। यामध्ये जे पदार्थ घातलेले आहे ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत। राजगिरा, भगर, शिंगाड्याचं पीठ खूपच हेल्दी, भरपूर कॅल्शियम युक्त आहे। या भाजणीपासून थालीपीठ एकदम खमंग खुसखुशीत बनतात, अजिबात वातड बनत नाही। चला तर ही खमंग उपवासाची भाजणी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 1 वाटी राजगिरा घेतला आहे, 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर, 2 चमचे जिरे घेतलेले आहे। हे राजगिरा आणि भगर आहे ना, छान स्वच्छ निवडून घ्या तुम्ही। याच्यामध्ये ना कधी कधी गारीचे खडे पण असतात, तर आणि वजनाने हे तिन्ही पण वस्तू ना पाव किलो घेतलेला आहे। आता आपण याला खमंग गॅसवर छान भाजून घेऊया। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपण एक एक साहित्य भाजून घेऊया। आधी मी भगर भाजून घेते। हे सर्व साहित्य आहे ना तुम्ही मीडियम गॅसवरच भाजा, चांगलं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्य। हे फुल गॅसवर भाजला ना तुम्ही हे सर्व साहित्य तर मग लगेच करपल्यासारखा वास येतो भाजणीचा, त्यामुळे हे कमी गॅसवरच भाजून घ्या तुम्ही छान। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। हे पहा 3 ते 4 मिनिट झालेला आहे। आपली भगर ना मस्त खरपूस मस्त खमंग भाजून घेतलेली आहे। कलर पण चेंज झालाय बघा भगरीचा, असं फुलल्यासारखी दिसते भगर आणि पांढरी शुभ्र झाली आहे आणखी। आता ही भगर ना मी एका प्लेट मध्ये काढून घेते। याच कढईमध्ये ना आता राजगिरा पण भाजून घेते। राजगिरा पण असाच आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे। राजगिरा कुठपर्यंत भाजायचा, आपले तो फुलल्यासारखा होतो बघा, चटचट उडतो राजगिरा भाजल्यावर, तिथपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला। राजगिरा पण बघा आपला छान मस्त भाजत आलाय, फुला लागलाय बघा। आता असं पॉपकॉर्न सारखा छान त्याच्या लाह्या बनायला लागल्या बघा। आपल्याला ना इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे तो। याला पण 3 ते 4 मिनिट लागले भाजायला। हे सर्व हे आहे ना आपले साहित्य छान खरपूस भाजून घ्या, म्हणजे आपले थालीपीठ आहे ना मस्त खुसखुशीत होतील। मग राजगिऱ्याच्या बघा आपल्या कशा लाह्या मस्त फुलायला लागल्या आहे। आपल्याला इथपर्यंतच आता ही राजगिरा भाजून घ्यायचा आहे। हा चटचट असा आवाज यायला लागलाय बघा तो। आता मी राजगिरा आपण काढून घेते। आपण आता याच पद्धतीने साबुदाणा पण भाजून घेऊया। साबुदाणा बघा भाजायला मला 3 ते 4 मिनिट झालेले आहे। आणखीन पण थोडा भाजलेला नाहीये साबुदाणा। साबुदाणा कसं जरा चिकट असतो ना, थोडा भाजायला वेळ लागतो, याच्यामध्ये स्टार्च जास्त असतो ना, तर भगर आणि राजगिऱ्यापेक्षा ना थोडा वेळ जास्त लागतो याला। साबुदाणा ना असा ठिसूळ झाला पाहिजे चांगला असा आणि फुलला पाहिजे, तसा तिथपर्यंत आपल्याला भाजायचं। साबुदाणा भाजताना ना सतत तुम्ही हलवा, नाहीतर मग खाली ना कढईला लगेच चिटकतो साबुदाणा। साबुदाणा पण आपला छान भाजून झाला आहे बघा। आता ना साबुदाणा जरा फुललेला आहे आणि रंग पण थोडासा बदललेला आहे। हे पण काढून घेते मी आता साबुदाणा। याच कढईमध्ये मी जिरे पण भाजून घेते, पण आता जिरे भाजताना ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण जिरे जरा ह्याच्यामध्ये भाजले ना तर करपतात आणि मग वास येतो जिऱ्याचा। हे कढई आपली चांगली गरम आहे, त्याच्यामध्येच मी 1 मिनिट ना हे अशी भाजून घेते। गॅस बंद करा पण तुम्ही। जिरे पण बघा आपले चांगले ना आता भाजले आले आहे। गॅस बंद केला ना तरी पण मस्त जिरे भाजले बघा आपले खरपूस मस्त। हे सर्व साहित्य आहे ना आता पूर्ण आपण गार करून घेऊया आणि मगच मिक्सर मध्ये बारीक करूया। गरम गरम ना तुम्ही मिक्सर मध्ये बारीक नका करू, एकदम पूर्ण गार होऊ द्या। मग
हे मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे बघा। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करूया। तुमच्याकडे जर घरगुती गिरणी असेल ना तर तुम्ही त्यामध्ये पण हे बारीक करू शकता, त्यात पण हे छान दळलं जातं मस्त मिश्रण हे। आणि हे जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तुम्हाला हे तर तुम्ही ह्याचं साहित्य घेतलेलं आहे ना हे तर दुप्पट पण घेऊन ही अशी भाजणी आपण करू शकतो। हे मिश्रण जास्त आहे ना तर मी हे 2 टप्प्यामध्ये बारीक करते। हे पहा, हे मिश्रण मी असं बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला ना हे एकदम मैद्यासारखं पण नको आहे, थोडंसं ना रवाळ पाहिजे, म्हणजे आपले थालीपीठ आहे ना चांगले खुसखुशीत होतील। आणि हे रवा गाळण्याची गाळणी आहे ना त्याच्याने हे गाळून घेते मी। हे थोडंसं जाड राहिलेलं आहे ना तर आपण दुसऱ्या बॅच मध्ये हे परत बारीक करूया। दुसरी बॅच पण मी अशी छान दळून घेतलेली आहे, हे पण असं गाळून घेऊया आपण। हे जे मी प्रमाण घेतलेलं आहे ना याच्यामध्ये ना हे पीठ आपलं 1.5 किलो तयार होतं, हे भाजणीचं पीठ। आता नवरात्राचे दिवस येत आहे, रोज रोज बरेच लोकांचे उपवास असतात, रोज रोज काय करावं असा प्रश्न पडतो ना, तर असं थालीपीठची भाजणी घरात असेल ना तर पटकन आपण छान थालीपीठ बनवू शकतो। हे पहा, आपली मस्त खमंग उपवासाची भाजणी तयार झालेली आहे। जिऱ्यामुळे या भाजणीचा मस्त खमंग वास येतोय। या भाजणीपासून आपण थालीपीठ, कटलेट, उपवासाची पुरी, उपवासाचे वडे असे अनेक पदार्थ करू शकतो। ही भाजणी एअरटाईट डब्यात 4 ते 5 महिने चांगली राहते। या भाजणीपासून थालीपीठ कसे करायचे याचा व्हिडिओ पण मी नक्की शेअर करेन। ही भाजणी तुम्ही नक्की घरी करून पहा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या। धन्यवाद।